आई जन्नी माता चरई तुमच्यासाठी हा शेवटचा कॉल असेल. आई जन्नी माता चरई या संघासाठी शेवटचा कॉल असेल हा. काही सूचना आहेत त्या सूचना कळवण्यासाठीच तुम्हाला बोलवलं जात आहे. त्यासाठीच खास बोलवलं. याच्या अगोदर 3 राऊंडची खेळला सेकंड राऊंड कंपल्सरी असं नाही. तुम्ही फायनल 2 ओव्हरची खेळवा. आम्ही 2 ओव्हरची खेळला फायनल परत पोहोचलो तर पाहिजे. 2 ओव्हरची खेळला नाही फायनल 1 ओव्हर तुम्ही याच्या अगोदरची लॉट खेळवले ना पण नाही फायनल 1 ओव्हर 2 ओव्हरची मॅच बोलताय. फायनल खेळू ना मी 1 ओव्हर 2 ओव्हरची नाही 1 ओव्हरची खेळवा. काय फायनल फायनल पण काय ना तुमची क्वार्टर फायनल आहे. असू दे दादा आम्हाला 3 ओव्हरचीच खेळायची. याच्या अगोदर 3 ओव्हरचे झाले ना तेव्हा तुम्ही विचार करायला पाहिजे होता ना तो पुढचा. आणि इथे आपण बघतोय अमांतर धाव संख्येमध्ये 1 ने वाढ. चला चला विनिंग कॅप्टन लगेच यायचंय. विनिंग कॅप्टन त्यांना शिवशंभो आडावले कॅप्टन ताबडतोब यायचंय. आपण बघतो शिवशंभू आडवले या संघामध्ये क्वार्टर फायनलचा सामना नक्कीच जा आणि नाणेफेक होते. बॅटिंग घेतली आई जन्नी माता चरई. शिवशंभू आडवले ताबडतोब जायचंय. ताबडतोब मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. एवढा मोठा बॅनर बघितला अंबरनाथचा आहे. ती अंबरनाथ मध्येच टुर्नामेंट आहे. इकडेच आहे कुठली यांची कुठं आहे. आमच्याकडे तेवढी मेच्युरिटी आहे इकडे. आम्ही करतो म्हणजे तुम्ही करा ना. ह्याच्या आधी एवढं 2 वर्ष तिकडे करत होतो. तुम्ही कुठे पण ठेवा तिकडे बोलवा सगळ्यांना. आम्ही मुंबईला येतो. आणि बॅट कुठे आहे. एक तर टुर्नामेंट हे झालं की नाही असं हां बॅटिंग आहे फिल्डिंग आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. टायमरला सामन्याला सुरुवात होते. अजिंक्य पहिला चेंडू घेऊन आपण इथे बघतोय आणि पहिला चेंडू काहीसा आत आला. नक्कीच इथे पंचांकडून अवांतर धावेचा इशारा. वाईट बॉल थोडा आत आला परंतु खूपच बाहेर टाकल्यामुळे ती अवांतर धाव दिली जाते.
पार्लेवाडी संघाचे आधारस्तंभ विकास पवार यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष पोलादपूर तालुका अंतर्गत दोस्ती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. आणि ते आपण बघतोय चांगला फटका खेळलाय. 2 धावांसाठी मिळतात इथे. 1 चेंडू 3 धावा झालेल्या आहेत. एक धाव पूर्ण. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 11. यावेळी चांगला फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षक सजवला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 13 धावा. आपण इथे धावफलकावर बघतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत अजिंक्यने आणि खूपच धावा खर्च केले. तर त्यामध्ये 1 नो बॉल 1 वाईट बॉल सुद्धा टाकलाय. अजिंक्यचा पुढचा चेंडू यावेळेस बॅटच्या मधोमध येतोय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा रेषा पार. षटकार. धावसंख्येला 6 ने गती मिळताना धावसंख्या झाली ती 19 धावा. इथे कुठेतरी या पहिल्या षटकामध्ये शिवशंभू आडवले संघ कुठेतरी मागे पडतोय की काय असंच काहीच चित्र मैदानामध्ये. अजिंक्यचा पुढचा चेंडू यावेळेस यॉर्कर लेनचा टाकलेला चेंडू आपण बघतो लो फुलटॉसने बॅटवर घेतलाय. 1 धाव पूर्ण. धावसंख्येला 1 ने गती मिळताना धावसंख्या झाली होती 20 धावा. 1 षटक पूर्ण 20 धावा. इथे पुनरागमन करायचं असेल तर विकेट घेणं गरजेचं असेल आणि इथे बघतो आपण प्रेमला कर्णधार आमंत्रित करतोय गोलंदाजीसाठी. कारण प्रेमने मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि त्यासाठी त्याला आमंत्रित केलं जात आहे. चांगला चेंडू इथे प्रेमकडून टाकला गेलाय आणि आपण इथे बघतोय नक्कीच इथे डॉट बॉलने सांगता होते चेंडूचे आणि ही मिळते. धावसंख्या स्थिर होते ती 20 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू घेऊन प्रेमला आपण बघतोय. यावेळेस सुद्धा बॅटवर चांगला चेंडू घेतलाय. चेंडू टोलावून दिलाय. 6 धावांसाठी मिळतोय हा दणदणीत कणकणीत षटकार. यावेळेस बघतोय आपण चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल प्रेमचं. कारण प्रेमने मागील सामन्यात सुद्धा एकच षटकार दिला होता परंतु संपूर्ण षटक 8 धावांमध्ये टाकलं होतं. तसंच काहीच चित्र या सामन्यामध्ये सुद्धा दिसेल का पाहावं लागेल. कारण आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि अवघ्या 7 धावा खर्च केलेल्या आहेत. 1 षटकार सुद्धा लागावला गेला परंतु त्याच्यानंतर चांगलं पुनरागमन म्हणावं लागेल प्रेमचं. पुढचा चेंडू घेऊन प्रेम आणि यावेळेस फटका बसलाय. क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक स्वतः पोहोचतोय परंतु तो झेल घेण्यात असमर्थ ठरतोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होताना धावसंख्या पोहोचते ती 29 धावांपर्यंत. ही चांगली धावसंख्या म्हणावी लागेल कारण हा सामना 3 षटकांचा आहे. अजूनही 1 षटक 2 चेंडू शिल्लक आहेत. काय होईल या सामन्यामध्ये. सामन्याचं चित्र पलटण्यासाठी आता नक्कीच समोरच्या संघाच्या फलंदाजांना सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल कारण गोलंदाजांची इथे कुठेतरी सुमार कामगिरी झालेली आहे. प्रेमचा पुढचा चेंडू यावेळेस बॅटवर घेतला परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि इथे जे त्याच्या डोक्यावरून जातोय आणि इथे मिळतोय दणदणीत खणखणीत षटकार.
धावसंख्येला आपण इथे बघतोय 6 ने आकार मिळतोय. धावसंख्येमध्ये गती मिळताना धावसंख्या झाली आहे ती 35 धावा. आणि प्रेमचा या षटकातील शेवटचा चेंडू, या वा 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 काय चेंडू टाकला इथे. चेंडूचा टप्पा पडल्यावरच समजलं की हा चेंडू फलंदाजाला खेळता येणार नाहीये. आणि तसंच काहीसं चित्र मैदानामध्ये दिसलं आपल्याला, कारण चांगली विसळी घेतली चेंडूने आणि इथे चेंडू राहिला डॉट बॉल. नक्कीच या षटकामध्ये 2 षटकार लगावले गेले असतील, परंतु संपूर्ण षटक आपलं 15 धावांमध्ये थोडंसं महागडं षटक आहे. परंतु आता पुनरागमन करायचं असेल तर संघाचे कर्णधार तेजस स्वतः मैदानामध्ये उतरले होतं गोलंदाजीसाठी. यावेळेस बीट होत आहेत फलंदाज आणि नक्कीच चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल इथे तेजस यांच्याकडून. असेच पुढचे 5 चेंडू सुद्धा टाकावे लागतील तेजस यांना. या टप्प्यावरच्या चेंडूनंतर पुनरागमन करता येऊ शकतं, कारण धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती 35 धावा. आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघतो वरुण राजाने सुद्धा आपल्या या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये चांगली साथ दिली. यावेळेस फटका बसलाय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक नाही. चेंडू वन बाउंड क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि चांगली फेकी केली जाते. एकच धाव पूर्ण. धावसंख्येला 1 ने आकार. धावसंख्या झाली 36 धावा. पुढचा चेंडू यावेळेस नक्कीच हातातून बॉल सटकलेला दिसला आपल्याला, कारण नक्कीच इथे दिशा भरकटते. तेजस यांची ही एक अवांतर दाब. या अवांतर दाबा कुठेतरी महागात पडू शकतात. या पावसाचा फायदा कुठेतरी शिवशंभू आढावले या संघाला बॅटिंग करताना ठरू शकतो. आणि इथे आपण बघतोय चांगला फटका, चेंडू जाऊन अडतोय गवतांमध्ये. तोपर्यंत 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबलेत. नक्कीच हा पाऊस आलाय त्याच्यामुळे आता आई जननी माता चरई या संघाच्या धावांवर कुठेतरी थांबा बसलेला आहे, परंतु शिवशंभू आढावले संघाला कुठेतरी ते आव्हान मोठं ठरू शकतो. या भर पावसामध्ये जेव्हा धावा काढायला लागतात तेव्हा. यावेळी चांगला फटका, यावेळी सुद्धा एकदा तिथे क्षेत्ररक्षकांना आणि त्यांनी चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज होतोय झेलबाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय तो किशोर. तेजसचा पुढचा चेंडू आणि यावेळेस किशोरच्या बॅटची कडा घेऊन चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातात. फलंदाज पुन्हा एकदा बाद. बघूया विकेट हॅट्रिक होईल का इथे. नवीन फलंदाज जातोय आधी मैदानामध्ये. आपण बघतोय आधीला कारण या षटकामध्ये कुठेतरी पुनरागमन संघाच्या कर्णधाराने स्वतःला आता करून दिली आहे. कारण 5 चेंडूंमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या आहेत आपण इथे बघतोय आणि धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. आधी शेवटचा चेंडू खेळण्यासाठी मैदानावर तयार आपण इथे बघतोय आणि इथे तेजसचा शेवटचा चेंडू 1 2 गो. 38 धावा. पुढचा चेंडू इथे बॅट फिरवल्यानंतर शेवटच्या क्षणी आपण बघूया काय झालंय मैदानामध्ये. बाईकच्या स्वरूपामध्ये ही एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 39 धावा आणि जिंकण्यासाठी इथे 40 धावांची गरज आपण बघतोय शिवशंभू आढावले बुद्रुक या संघासाठी. खूप चांगली बॅटिंग केली आहे जननी माता चरई या संघाने, परंतु शेवटच्या षटकामध्ये चांगलं पुनरागमन करून दिलं ते तेजसने. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
आई गावदेवी वडगर संघाच्या कर्णधारांनी संपर्क साधायचा आहे. आई गावदेवी वडगर आहे ना. नाही ते बॅटर तर जाऊ दे. हे कोणाचे आहेत? हे कोणाचे आहेत? चला फलंदाजांनी जायचंय मैदानामध्ये. शिवशंभू आढावले बुद्रुक खूपच सुंदर असा खेळ त्यांनी गोलंदाजीमध्ये करताना आपण बघितला, कारण तेजसने चांगलं पुनरागमन करून दिलं आणि प्रेमच्या षटकामध्ये सुद्धा 15 धावा खर्च झाल्या. प्रेम स्वतः मैदानामध्ये उतरतोय आणि स्वतः कर्णधार तेजस सुद्धा आपण मैदानामध्ये उतरताना बघतोय. पहिला षटक घेऊन येताना आपण इथे बघतोय गोलंदाज अवांतर धाव अधिक अजिंक्य विशालला आपण इथे बघतोय आणि स्ट्राईक एंड वर प्रेम. पहिलाच चेंडू इथे बघतोय आपण. पुन्हा पंच इशारा करतायत वाईट बॉल. सलग 2 चेंडू अवांतर धावेने इथे सुरुवात. 18 चेंडू आणि आपण बघत होतो 40 धावांची गरज, त्यातील 2 धावा अवांतर स्वरूपात मिळत आहेत. चेंडू शिल्लक राहतात अजूनही 18च. वाह काय चेंडू टाकलाय आणि इथे बघतोय आपण. वा इथे काय होईल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की नाही पाहावं लागेल. बायच्या स्वरूपात मिळते ही एक धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली होती 3 धावा. पुढचा चेंडू घेऊन आपण इथे बघतोय विशालला आणि नक्कीच विशालचा पुढचा चेंडू. यावेळेस चांगला फटका. 1 धाव पूर्ण. सिंगल डबल वर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला. जर तुम्ही सिंगल डबल काढण्यामध्ये कुचराई केली तर तुम्हाला कुठेतरी मागे पडावं लागू शकतं. पाऊस सुद्धा संत झाला, मोठे फटके खेळायला मिळतील, परंतु त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं. सिंगल डबल वर सुद्धा विश्वास ठेवावा लागेल. पुढचा चेंडू आणि इथे आपण बघतोय पुन्हा एकदा पंचांकडून अवांतर धावेचा इशारा. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या झाली ती 5. 2 चेंडू 5 धावा. विशालचा पुढचा चेंडू. बॅट गोल फिरवली परंतु चेंडूचा बॅटचा चांगला संपर्क झाला नाहीये. आणि इथे काय चाललंय, तेजस काय करतोय. प्रेमची चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती परंतु लक्ष नव्हतं त्याचं तेजसकडे आणि ही एकच धाव दुसरी धाव घेताना बाद झालंय.
धावसंख्येमध्ये 1ने वाढ होताना धावसंख्या झाली ती 6. याचं नाव काय बॅटरचं? रुपेश. पंचांनी कर्णधारांनी नोंद घ्यायची, पेनल्टी नाहीये कोणत्याच प्रकारची. आणि ते पण बघतोय चांगला झेल पकडला गेला आणि ते तेजस्वी विकेट गेलीये. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. काय होतं या सामन्यामध्ये? जिथे आक्रमक सुरुवात करायची होती तिथे प्रेमला धाव बाद व्हावं लागलं होतं आणि ते तेजस सुद्धा परतून जातोय. काय होतंय मैदानामध्ये? नवीन फलंदाजासाठी जातोय विकास. कल्पेश आणि विकासच्या जोडीला आता हा सामना जिंकून द्यायचा असेल तर मोठा खेळ करावा लागेल. पुढचा चेंडू आपण इथे बघतोय विनोद यांचा पहिलाच चेंडू. समोर असलेला कल्पेश यावेळेस बॅटची कडा घेतली आणि बॅट सुद्धा सुटले. इथे बघतोय आपण फलंदाज होतोय झेलबाद. आता कुठेतरी सामना वळाला तो आई जन्नी माता चरई या संघाकडे, परंतु कोणावरही विश्वास ठेवता येणार नाहीये. कारण एक सामना असा सुद्धा आपण बघितलाय 6 चेंडू आणि 26 धाबांची गरज होती आणि तो सामना सुद्धा जिंकला होता.
चेंडूचा टप्पा पडल्यानंतर आपण बघितला काहीसा खाली राहिलाय चेंडू आणि नक्कीच इथे ही बाईटच्या स्वरूपात मिळते ही एक धाव. धावसंख्येला 1 ने गती. धावसंख्या झाली ती 9. आणि हे काय काय मासे पकडतायत काय काय वल्गणीचे असं चाललेलं आहे. आणि 4 धावा. आणि धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या झाली आहे 13. आणि सुंदर असा चेंडू, उचली देणारा चेंडू विनोद भाऊ यांचा. धावसंख्येत भर पडत आहे. धावसंख्या झाली 14. शेवटचे 2 चेंडू बाकी असताना ह्या षटकामधील पाहूया कोण सेमीफायनल मध्ये धडक मारते. शिवशंभू अडवले की आईच जणी माता चरई. आणि पाहूया बाउंड्री. और ये तो कैच हो सकता था विशाल की तरफ से, लेकिन ये कैच को कंट्रोल नहीं किया और थोड़ा आगे चले गए, बैलेंस खो बैठे और एक कैच भी प्लानिंग नहीं और बाउंड्री क्रॉस कर दी है. चलो नेक्स्ट बॉल. बॉल आणि आउट. चला वडगर टीमनी तयार राहायचं आहे. टॉस साठी इथे यायचं आहे आणि जो विजयी संघ होईल त्यांनी यायचं टॉस साठी नंतर, हा गेम संपल्याच्या नंतर. चला चरई टीम थोडासा फास्ट, तुम्ही खूप फास्ट गेम केलेला आहे, छान, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. पण अजून थोडा फास्ट केलात तर वेल अँड गुड. चला जय. चला चला लवकर फास्ट, जरा भरपूर स्लो चाललंय. आणि 6 चेंडू मध्ये 22 धाव संख्या पाहिजे. पाहूया. आणि पहिला चेंडू नो. आणि धाव संख्या घे, ही एक धाव संख्या नंतर भारी पडू शकते आपल्याला. जर का आता ही एक धाव संख्या घेतली असती तर 20 राहिल्या असत्या. 6 बॉल मध्ये 20, काही होऊ शकतं मित्रांनो. मगाच्या मॅच मध्ये बघितलेलं आहे 6 बॉल 24 ची धाव संख्या क्रॉस झालेली आहे. चला नेक्स्ट चेंडू यशचा. आणि वाईट. समीकरण बदलता हुआ. 6 चेंडू में 20 रन. आणि धाव संख्या काहीशी थोडीशी धावता हलता धावफलक चालला आहे. आणि बाउंड्री नो. आणि सोने पे सुहागा. आणि ओर सुद्धा ड्रॉप झालेली आहे. पुढच्या गोलंदाजाला संधी दिली जाणार आहे. पाहूया पुढचा गोलंदाज कोण येत आहे. आणि या धावांचं समीकरण आता पूर्णपणे चेंज झालेलं आहे. 6 चेंडू मध्ये 15 धाव संख्या लागणार आहेत.
विशाल सॉरी साहिल गोलंदाजीची धुरा सांभाळताना साहिल भरपूर वेळा आपल्या गोलंदाजीने आपल्या आई जन्मता सरई संघाला विजयाच्या उंबरट्यावरती घेऊन गेलेले आहेत साहिल. पुढच्या 5 चेंडू मध्ये 15 धाव संख्या. पाहूया आई जन्नी माता चराई किंवा शिवशांबो अडवले. कोण जातंय पुढे, कोण सेमीफायनलचा दरवाजा ठोकवत आहे. पुन्हा निर्धाव चेंडू, समीकरण बदलता हुआ. 4 चेंडू मध्ये 15 धाव संख्येची गरज आणि प्रत्येक बॉल पुसून घेत आहे साहिल. आणि हे काय पाहतोय आपण, वाईट. आणि काहीसं सुंदर क्षेत्ररक्षण करताना समीर शिंदे तिथे. मित्रांनो बाउंड्री गेली असती इथे. पुढच्या 4 चेंडू मध्ये 14 धाव संख्या. पाहूया स्ट्राईकचे फलंदाज आहेत, त्यांनी स्वतःवरती विश्वास दाखवलाय. स्ट्राइक चेंज असेल अंपायर, फक्त कीपरच्या बॉलला नाहीये, बाकी ऑल बॉलला आहे. आणि समीकरण चेंज होताना मॅच होती कुठे, मागच्याच मॅच सारखी सेम मॅच चालू आहे. 6 बॉल 24 होती, ही 6 बॉल 22 होती. आणि आता आलेली आहे 4 बॉल 12 आणि फ्री हिट. आणि जो स्ट्राईकला प्लेयर आहे त्यांनी जर मॅच जिंकवली तर आयोजकांना श्री गणेश कुडपळ बॉल आहे, लेन बॉल. 3 बॉल 12. जर विकासने मॅच जिंकवली तर एसपीएल श्री गणेश कुडपणचे मालक प्रवीण जाधव यांच्याकडनं त्यांना रोख रक्कम 500 रुपये देण्यात येणार आहे. पाहूया 3 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज. पाहूया 2 घेतायत का आणि दुसरी कंप्लीट होते का, आणि दुसरी कंप्लीट झालेली आहे का नाही. आणि काय पाहतोय, कुठे मॅच क्लोज मध्ये येत होती आणि रन नाहीये आणि रनआउट झालेला आहे. आणि पुढच्या 2 चेंडू मध्ये 12 धावसंख्येची गरज. साहिलची गोलंदाजी, जो आपल्या खांद्यावरती भार घेऊन साहिल चालत. चला मित्रांनो, फास्ट आपल्याला सेमीफायनल आणि फायनल खेळायचे. जर फायनल 3 ओव्हरची खेळवायची असेल तर थोडे आपले पावलं उचला, धावा. चला फास्ट. शेवटच्या 2 चेंडू मध्ये 12 धावसंख्या. आणि काहीच निराशजनक फटका मारल्याच्या नंतर विकास यांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे. आणि आई जानी माता चरई विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन उभी आहे. चला साहिल थोडं फास्ट.
शेवटचा चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आणि विजयी संघाचे हार्दिक स्वागत. आई जान्नीमाता चरे विजयी झालेले आणि सेमीफायनल मध्ये पोहोचलेले. सेमीफायनलचा पुढचा सामना असेल आई गावदेवी वडदर वर्सेस आई जान्नीमाता चरे आणि चरई संघाच्या कर्णधाराने मंचावरती येऊन टॉस उडवायचा आणि हा टॉसचा मानकरी आमचे तात्या पवार यांच्या हस्ते उडवला जाणार आहे. अविनाश पवार यांच्या हस्ते उडवला जाणार आहे. लवकर फास्ट कॉइन कुठे